यानंतर आणखी एक मोठी बातमी रायगडमधून। रायगड जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर नागोठणे इथे पुराचं पाणी रस्त्यावर आलंय। अंबा नदीने धोका पातळी ओलांडली। पुराचं पाणी नागोठणे बाजारपेठ एसटी स्टँड परिसरामध्ये शिरलं, त्यामुळे नागोठणे एसटी स्टँड या परिसरामध्ये मोठं डबकं जे ते पाण्याचं साचलेलं आहे आणि एसटी स्टँड रिकामा करण्यात आलेला आहे। बाजारपेठेत पूर पाहण्यासाठी याशिवाय जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलेली आहे। नागोठणे या ठिकाणी पूरस्थिती दिसते। मागील 24 तासात रायगड जिल्ह्यामध्ये तुफान पाऊस झालेला आहे आणि त्यानंतर रायगड जिल्ह्यामधलं पर्जन्यमान पाहिलं तर 149 mm सरासरी पाऊस कोसळलेला आहे। आणि रायगड जिल्ह्यात तालुकावाईज विचार केला तर रायगड जिल्ह्यामधलं माथेरान असेल यामध्ये 262 मिलीमीटर, तर खालापूर असेल यामध्ये 202 मिलीमीटर पाऊस कोसळलेला आहे। आणि एकंदरीत रायगड जिल्ह्यातल्या इतर तालुक्यांचा विचार केला तर पनवेलपासून उरण असेल, पेण असेल, रोहा असेल, महाड पोलादपूर असेल, सर्वच तालुक्यांमध्ये सरासरी 100 ते 150 मिलीमीटरच्या आसपास पाऊस कोसळलेला आहे। एकंदरीत रायगडचा विचार केला तर रायगड जिल्ह्यामध्ये मागील 24 तासापासून पावसाची बरसात आहे ती चालूच आहे। आणि आत्ताही आपण पाहिलं तर रायगड जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होतोय। ठिकठिकाणी पावसाचं प्रमाण कमी जास्त असला तरी देखील पाऊस कुठेही थांबलेला नाही। यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये भविष्यामध्ये अशीच परिस्थिती राहिली पावसाची तर पुराचा धोका निर्माण होण्याची भीती निर्माण झालेली आहे। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड। तर रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा कायमच आहे। गेल्या 24 तासात 149 मिमी पाऊस झालाय। माथेरान आणि खालापूर या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस झाला, तर उर्वरित तालुक्यांमध्ये 100 ते 150 मिमी इतक्या पावसाची नोंद झालेली आहे। नागोठणेमध्ये पूरस्थिती दिसते। दुसरीकडे नद्यांचीही पाणी पातळी वाढली आहे, वाहतुकीवर परिणाम झालाय। अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। खोपोली ते वाकड महामार्गावरील वाहतूक ठप्प झालेली आहे। अंबा नदीवरील पाली येथील पुलाच्या दोन्ही बाजूला पाणी साचलंय। पुलावरून होणारी वाहतूक बॅरिगेटिंग करून बंद करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी आता कशा प्रकारे वाहतूक कोंडी झालेली आहे। नागोठणेमध्ये पुराचं पाणी साचलं असून रस्त्यावर देखील पाणी वाहत आहे।